आज सर्व पक्षीयांकडून पनवेल पालिका मुख्यालयावर मोर्चा काढण्यात आला होता। मालमत्ता कर माफ करा या मागणीसाठी मोर्चाचं आयोजन करण्यात आलं होतं। छत्रपती शिवाजी महाराज चौकातून या मोर्चाला सुरुवात झाली। पनवेल महानगरपालिकेनं वाढवलेला मालमत्ता कर रद्द करावा या मागणीसाठी पनवेलमधील महाविकास आघाडी, मनसे, बहुजन समाज पार्टी, पनवेल तालुका संघर्ष समितीच्या वतीनं पनवेल पालिका मुख्यालयावर मोर्चा काढण्यात आला। पनवेल महानगरपालिका क्षेत्रातील सर्व महाविकास आघाडीचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने जमलेले आहेत। आज पनवेल महानगरपालिकेने जो काही मालमत्ता कर या स्थानिक नागरिकांवर जबरदस्तीने जो लादलेला आहे त्याचा विरोध करण्यासाठी आज हे संपूर्ण लोक आज हजारोंच्या संख्येने इथे जमलेले आहेत। आमचा आजचा मोर्चा हा महापालिका प्रशासनाच्या विरोधातला आहे। जो कर 2016 ते 2021 पर्यंत सिडको रहिवासी सिडकोला भरत होते आणि सिडकोला भरून देखील महानगरपालिकेने दुहेरी कर 2016 पासून ते आजपर्यंतच्या 25 पर्यंत जो लादलेला आहे, म्हणजे दुहेरी कराला आमचा विरोध आहे। आणि हा कर या कराच्या विरोधात आज ही सगळी जनता उतरलेली आहे। गेली अनेक वर्ष बीजेपीची इथे सत्ता आहे। जवळपास चौथी टर्म आहे प्रशांत ठाकूर यांची। ते स्वतः सिडकोचे चेअरमन होते, त्याच काळामध्ये महानगरपालिका त्यांच्याकडे होती। असं असताना सुद्धा सिडको आणि महानगरपालिका या दोघांमध्ये त्यांनी कधी समन्वय साधला नाही, ज्याचा परिणाम स्वरूप इथल्या नागरिकांना डबल टॅक्स भरावा लागतोय। त्याच्यावरती कहर म्हणजे नागरिकांच्या भावनांचा चुथाडा करून या आमदारांनी जे टॅक्स भरणार नाहीत त्यांना अटक करा म्हणून आदेश काढले। याच्यावर अजून कहर म्हणजे जे टॅक्स भरत नाहीत त्यांना शास्ती लावा असं सांगितलं। म्हणजे औरंगजेब कसा वागतो त्याच्यापेक्षा घाणेरड्या पद्धतीने प्रशांत ठाकूर इथल्या नागरिकांची वागल्यात। याचा निषेध म्हणून आज सर्व पक्ष, भाजप आणि त्यांचे मित्र पक्ष वगळून जितके पक्ष आहेत ते सगळे आणि सर्व सामाजिक संघटना इथे आंदोलनामध्ये आज उतरलेले आहेत। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।